हॅलो एव्हरीवन. तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून मी सकाळीच लवकर उठून आवरून मस्त अशी देवपूजा केली. खूपच प्रसन्न वाटत होतं. अव्यांश झोपलेला होता. सकाळी 7 वाजता आदित्यचं ऑफिस स्टार्ट झालेलं. खरं तर प्लॅन असा होता की सगळ्यांनी मिळून सकाळीच 5 वाजता कसबा गणपती आणि दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन घेऊन न्यू इयरची स्टार्ट करायची. पण 1 तास लेट झालं उठायला आणि सगळाच प्लॅन कटला. पण मला मात्र बाप्पाच्या दर्शनाने न्यू इयरची स्टार्ट करायची होती, म्हणून मग मी एकटीने जायचं ठरवलं. आणि चक्क मला 5 देवांचे दर्शन झालं. खरं तर मॉर्निंग असल्यामुळे जास्त ट्रॅफिक नव्हतं, पण सिटीमध्ये मात्र थोडं ट्रॅफिक लागलं. सगळ्यात पहिले मी कसबा गणपतीला जायचं ठरवलं आणि खूप छान दर्शन झालं. प्रसाद घेऊन तिथून निघाले आणि आता श्रीमंत दगडूशेठला जायचं होतं. पण सकाळचे 8 वाजलेला असताना सुद्धा बापरे प्रचंड गर्दी होती, म्हणून खूप टाईम गेला असता, म्हणून मी बाहेरूनच दर्शन घेतलं. शेजारीच असलेल्या ग्रामदैवत तांबडे जोगेश्वरी आणि बालाजी टेम्पलला सुद्धा गेले. तिथे अगदी छान दर्शन मिळालं. त्यानंतर मी पुन्हा ऑटो करून घरी जायला निघाले. वाटेत मग तुळजाभवानीच्या सुद्धा मंदिरात गेले. तिथे सुद्धा खूप छान दर्शन मिळालं. तिथे मात्र जास्त गर्दी नव्हती सकाळ असल्यामुळे. मग चितळे बंधूंच्या इथून एक मस्त असं गुलाबजाम घेतले तिथे आणि नंतर एक मी खरेदी केली. ती काय केली हे मी तुम्हाला नंतर दाखवते. त्यानंतर मी पुन्हा घरी जायला निघाले आणि रस्त्याने येताना मस्त अशा फ्रेश भाज्या होत्या, त्यासुद्धा घेतल्या. घरी येऊन बघते तर काय, आमचे बाळराजे अजूनही झोपेतून उठलेलेच नव्हते. सकाळचे 11 वाजले होते तरी. आणि मी तुम्हाला म्हणाली होती ना, मी एक खरेदी केली आहे, ती मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते. तर मी आज माझ्या 2025च्या साठवलेल्या पैशातून एक छोटा कॉईन खरेदी केला गोल्डचा. त्यानंतर तो पहिला देवासमोर आणून ठेवला, त्याची पूजा केली आणि देवाला गोडाचा नैवेद्य म्हणून गुलाबजामच दाखवले आणि आम्ही सुद्धा ते खूप एन्जॉय केले. त्यानंतर मस्त अशी पावभाजी बनवली दोघांनी मिळून. तर अशी होती माझी न्यू इयरची मॉर्निंग, एकदम फ्रेश. बाय द वे, तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप जास्त आनंदात जाऊ. ओके, बाय. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. गुड डे.